चला तर मग आज फुलगोबीची भाजी बनवूयात. कढई ठेवली, त्यात तेल, जिरं लसणाची फोडणी केली आहे, त्यात कांदा घातला आहे. कांदा थोडासा परतून घ्यायचा आहे, आपल्याला हवं तेवढं तेल त्यात टाकायचं आहे. चांगल्या प्रकारे कांदा परतून घ्यायचा आहे. मी एक साईड त्या जिऱ्याची फोडणी करून भात करायला ठेवला आहे. हे बघा, आपला कांदा चांगल्या प्रकारे लाल झाला आहे. गोबी स्वच्छ धुवून कापून घेतली आहे, ती त्यामध्ये टाकून घ्यायची. गोबी चांगल्या प्रकारे परतून घ्यायची आहे. आपल्याला खूप भूक लागली अशी लवकर होणारी अशी भाजी आहे ही गोबीची. लवकर होते, चांगल्या प्रकारे परतून घ्यायची आहे. साधी आणि सोप्या पद्धतीने गोबी चांगल्या प्रकारे परतली आहे. अशा प्रकारे त्यामध्ये आपण थोडीशी हळद घालून घेऊयात, म्हणजे अजून गोबी छान प्रकारे परतते. हळदीमध्ये चांगल्या प्रकारे अजून थोडीशी हलवून घेऊयात. अशा प्रकारे एक साईड मी भात केला आहे, दुसऱ्या साईड मी थोडेसे शेंगदाणे भाजून थोडेसे मिक्सरमधून काढून घेतले. त्यामध्ये आपण घरगुती मिरची पावडर घालूयात, थोडीशी लाल मिरची घालूयात, थोडासा अंबारी मसालाही घालूयात आणि घरगुती असा मसाला घालूयात. अशा प्रकारे छान प्रकारे त्याला हलवून घेऊया. असे मसाले सर्वप्रमाणे ॲड केलेत, आता त्याला चांगल्या प्रकारे हलवून घेऊयात. मसाले चांगल्या प्रकारे गोबीला लागले पाहिजे. अशा प्रकारे पाहिजे थोडं पाणी ॲड करून घेऊया. थोडीशी असं थोडंसं पाणी ॲड झालं आहे त्यात, त्याला थोडीशी उकळी येईपर्यंत ठेवायचं आहे. हे बघा, आपल्याला पाहिजे तशी रश्श्याची भाजी आपण गोबीची बनवू शकतो. अशा प्रकारे भाजीला उकळी येईपर्यंत मी शेंगदाणे काढून घेतले. त्यात आपण शेंगदाण्याचा कूट ॲड करून घेऊयात. थोडीशी भाजीला उकळी आली की, हे बघा अशा प्रकारे उकळी आली भाजीला, त्यात आपण शेंगदाण्याचा कूट घालून घेऊयात. अशा प्रकारे छान त्याला हलवून येऊयात, जेणेकरून आपल्या शेंगदाण्याचा कूटला गोळे झाले नाही पाहिजे, छान प्रकारे त्यात मिक्स झालं पाहिजे. अशा प्रकारे हे बघा कशी तरी येऊ लागली आहे गोबीच्या भाजीला छान प्रकारे. हे बघा अशा प्रकारे आपली गोबीची भाजी झाली आहे. त्यात थोडंसं पाहिजे तेवढं मीठ ॲड करून घेऊयात आणि त्यावर छान प्रकारे अशी आपली कोथिंबीर ॲड करूया. बघा किती छान तरीबाज भाजी झाली आहे. कशी वाटली गोबीची भाजी नक्की कमेंट करून सांगा. माझी भाज्या कशा वाटतात तुम्हाला हे नक्की सांगा. चला थोडीशी मेथीची